राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आनंदम ब्रह्म सुलभ आत्मज्ञान साधकांचा नित्यमनन ग्रंथ. बोधक श्री समर्थ सद्गुरू गणपतराव महाराज कन्नूर. अनुवादक श्री शिवराम पंत उर्फ बावन्न श्री वैद्य वसो मुक्ता वैद्य. प्रकरण 21. अध्यात्म साधनानुष्ठान. पुढील भाग. आम्ही याआधी सांगितलेल्या विविध समयाशिवाय आत्मध्यानाला स्वतंत्र दीर्घावधी लभ्य आहे तो तुम्हाला दाखवून देत आहोत. रात्री झोपण्यापूर्वी दिवसातील सर्व कामावर काळा पडदा टाकून अर्थात प्रपंचाच्या सर्व कल्पनांचा त्याग करून ते एक मरणच आहे असे मानून आत्मस्थितीपर व्हायला हवे. आणि हे जगही नाही, व्यवहारही नाही, मी शरीर नाही, तर सच्चिदानंद आत्माच आहे अशा शुद्ध अनुभवाने झोपी जायला हवे. याला कोण आड येतो? साधन करताना लोक त्रास देऊ शकतात का? हा तुम्हाला केवळ स्वतंत्र आणि विनासायास प्राप्त असलेला दीर्घ साधनावधीच आहे. झोपताना काळजीपूर्वक अशी भावना करून संपूर्ण रात्र झोपेच्या वेळेतही मध्यंतरी जाग आली असताही पुन्हा त्याच भावनेने अभ्यास निरत होता येते ना. ध्यानाभ्यास म्हणजे गप्प बसण्याची स्थिती म्हणायला हरकत नाही. ते महामौन असे म्हटले तर निर्विकल्पामध्ये सहजपणे गप्प असण्याची स्थिती आहे. गप्प बसलास तर तू परब्रह्म होशील असे निरुपाधी गुरूंनी उद्गार काढले आहेत. पण आपल्याला गप्प बसता येत नाही. हे करावे, ते करावे, त्याचे काय, याचे कसे होईल इत्यादी पुन्हा पुन्हा तेच घोकत पिष्टपेषण करत असतो. पीठ तळले तरी पुन्हा पीठच पडते. तद्वत कल्पनेने काही जास्त निष्पन्न होत नाही. समजा कोणाच्या तरी घरी जायचे आहे, दुपारी 3:30 वाजता जायचे आहे, तेव्हा ती एकच गोष्ट 17 वेळा म्हणतो. सकाळपासून जाईपर्यंत जायचे आहे, बरोबर किती वाजता घर सोडायला हवे इत्यादी सतत योजना करतो. आपणच एक प्रकारे विचार करतो आणि आपणच त्याबद्दल शंका घेतो. गेलो नाही तर कसे, सोडले तर चालेल का, रिक्षा वगैरे मिळाली नाही तर काय करायचे, बस चुकली तर काय करायचे, अशा अनेक कल्पना करतो. पण इतका गोंधळ न घालता थोडा विचार करून जायचे आहे तर जाऊया बाबा एवढे म्हणून आरामात राहता येत नाही का? एवढा सर्व वेळ विचारात घालवला तरी एकदाच जायचे ना. 10 वेळा म्हटले तरी जाता आणि एकदा म्हटले तरी जाताच ना. तात्पर्य ही सर्व आसक्तीची लक्षणं आहेत. साधकाने मात्र अशा प्रकारचे निरर्थक कल्पना तरंग नाहीसे करून सहज निर्विकल्प स्थिती अनुसरायला हवी. आणखी सांगायचे म्हणजे आम्ही सांगितलेले आत्मानुसंधानाचे साधन अंतर्गत आहे. ते कोणालाही दिसत नाही, ऐकायला येत नाही, समजत सुद्धा नाही. इतर पूजा, भजन इत्यादी साधनाचा स्थळ, उपचार इत्यादी सामुग्रीची आवश्यकता असते. कुटुंबातील लोकांबरोबरच्या व्यवहारात काही प्रमाणात अडचणी आणतात. तुम्ही शहरात राहत असाल व सोवळ्याने पूजा करायची असेल तर घर अत्यंत लहान, तेथे सोवळे ओवळे करणे शक्य नाही असे म्हणतात. उच्च स्वरात भजन करू लागलात तर शेजारचे लोक खालच्या स्वरात म्हणा, आमची झोपमोड होते अशी सूचना करतात. पण आंतरिक ध्यानाला आक्षेप घ्यायला कोणाला संधीच मिळत नाही. फार झालं तर लोक आणि अपतेष्ट हा गप्प बसतो, बोलत नाही असे म्हणतील. आता आपण एकट्यांनीच एकांतात करायला हवा असलेला दुसरा अभ्यास सांगत आहोत. मी आत्मा आहे, मी शिव आहे, मी अव्यय आहे, मी परिपूर्ण आहे. शिवोहम अहमेवाहमव्ययः असे आपल्या निजरूपाचे उद्गार काढत अमोघ आनंद प्राप्त करून घ्यायला हवा. नित्य शुद्ध निर्लेप निरंजन परमात्माच मी असून कोणतेही द्वंद्व माझ्यात नाही. सुखदुःख, मानापमान, कर्तृत्व, भोक्तृत्व इत्यादी कोणताही धर्म मला नाही असे म्हणत विशेष आनंद उपभोगायला हवा. आपल्या किंचित भावाचा त्याग करून शिवोहम असंगोहम परमानंद स्वरूपोहम नित्यशुद्ध विमुक्तोहम असे अनेक वेळा सांगितलेले श्लोक इत्यादी म्हणत दिव्य भावनेने विहार केला
तर कसा निरुपम आनंद होतो. एकांतात खोलीत किंवा घराच्या गच्चीवर किंवा फिरायला गेल्यावर मोकळ्या मैदानात फिरताना हा अभ्यास करता येतो ना. हे असे सहज साध्य असतानाही सदैव प्रपंचाबद्दलच कल्पना करत दीनावस्थेत वेळ का घालवायचा. तुम्ही हा अभ्यास करताना उच्चारत असलेले प्रत्येक लक्षण आपल्यातच पहा. उदाहरण, मी असंग आहे, मला काही चिकटले नाही. ही गोष्ट आपल्या अनुभवाने पहा. तुम्ही आकाशाप्रमाणे निर्लेप आहात. कसे? तर देहामध्ये तुम्ही राहत असला तरीही देहाचे जडत्व मालिन्य चिकटले आहे का? तुमच्या केवळ अनुभवामध्ये त्यांचा ठाव ठिकाणाच नाही. बरं, कर्म पाप पुण्य हे तरी तुम्हाला चिकटले आहेत काय? तुमच्या अनुभवाच्या अंतराळात त्यांचे नामानिशाणही नाही. पण अलिप्तता, परिणामरहितता, विशालता यांची प्रचिती आहे. आपणास कित्येक वेळा काही काम नसलेला बराच वेळ प्राप्त असतो. त्यावेळी आपण वेळ जात नाही अशी तक्रार करत असतो आणि आपला सोन्यासारखा वेळ शून्य भावनेच्या कंटाळवाण्याविषयी कल्पनेत किंवा कसले तरी पुस्तक वृत्तपत्र वाचण्यात व्यतीत करतो. या शून्य वेळेत शिवोहमचा अभ्यास आणि त्याला पुष्टी देणाऱ्या ग्रंथभागाचे वाचन किंवा त्याच अर्थाचे अनुभवपद आरामात गुणगुणता येते ना. आम्ही याआधी सांगितल्याप्रमाणे पहाटे 1 तास निर्विकल्प ध्यान करावे. त्यानंतर प्रार्थनादी संपवून फिरायला जावे. त्यावेळी शिवोहमचा अभ्यास करावा आणि तेव्हा असणाऱ्या उत्साहवर्धक वेळेत चिदानंदरूप शिव मी असा उन्नत भाव प्राप्त करून घ्यावा. तुर्यावस्थेचा हा आनंद जगात दुसरीकडे कुठेही मिळणार नाही. दुसऱ्याबरोबर किंवा जास्त लोक मिळून फिरायला जाऊ नये. तसे गेल्यास वैयक्तिक प्रपंचाच्या, राजकारणाच्या किंवा निंदास्तुतीच्या गोष्टी सुरू होतात. असो, फिरून आल्यानंतरही आपल्या इच्छेनुसार गुरुभक्ती किंवा अध्यात्म ग्रंथाचे वाचन करता येते. आम्ही वर नमूद केलेल्या दोन्ही प्रकारच्या अभ्यासामध्ये साधकाची भावना एकरूपच असावी. अभ्यास करतेवेळी जगच नाही, प्रपंचच नाही, मी नाही, माझेही नाही, ही दृढ भावना स्थिर व्हायला हवी. अशी सार्वत्रिक स्थिती असेल तरच खरोखर अभ्यास घडतो. ती नसताना मी अमुक आहे, माझे असे आहे असा प्रापंचिक भाव आत बाळगून निर्विकल्प किंवा सोहम अभ्यास करू गेला तर तो अशक्य आहे. अनेक साधकामध्ये फार मोठा दोष असतो. तो म्हणजे त्यांच्यात अभ्यासाची प्रवृत्तीच फार कमी असते. हा होय, ते प्रपंचालाच सर्वस्वी महत्त्व देऊन तेच आपले मुख्य कर्तव्य आहे असे समजतात. आत्मध्यान इत्यादी साधन सोडून देऊन किंवा अत्यंत कमी करून आपला संसारच अत्यंत मोठा असेच ते समजतात. बरं, व्यवहारात तर तुम्ही असं काय फार मोठं काम करता? तुम्हाला आज असं कोणतं विशेष महत्त्वाचं कार्य करायचं आहे? तुम्ही काय धुरंधर राजकारणी आहात की जनतेचे पुढारी आहात? तुम्हाला देशहिताचे कार्य साधायचे आहे का? किंवा हजारो लोकांसमोर विचारपूर्ण व्याख्यान वगैरे द्यायचे आहे का? राजकीय, सामाजिक जटिल समस्यांना सामोरे जाण्याचा कठीण प्रसंग तुमच्यावर आला आहे का? तसे काहीही नसून रोजची आपली सर्वसामान्य कामेच करायची असतील तर त्यासाठी एवढ्या महायोजना करायच्या कशासाठी? आपले काम म्हणजे बाजारात जाऊन साबण, टिनोपाल, भाजीपाला वगैरे आणणे, सिनेमाची तिकीटं आगाऊ काढायची, आप्त किंवा मित्र यांना 1-2 पत्र लिहायची असे आहे. तर मग या लहान सहान कामासाठी जास्त विचार करत साधन सोडून देण्यात कसला शहाणपणा? तुम्ही केवळ व्यवहाराकडेच सर्व लक्ष दिले तर आत्मत्वाचे गाठोडेच गमावता आणि त्यामुळे दुःखी होता. म्हणून साधन सोडणे म्हणजे मोठे नुकसान आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. व्यवहार सोडला तर नुकसान होईल म्हणून तो किती तत्परतेने करता, पण अध्यात्म साधन सोडले तर त्याही पेक्षा जास्त नुकसान होईल. याबद्दलचा विचार केला का? एक वेळ व्यावहारिक नुकसानाचे फारसे दुष्परिणाम होणार नाहीत, पण साधन त्याग केला तर मात्र सर्वस्वी नुकसान होते. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.